नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे, रयत शिक्षण संस्थेच्या राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी शिक्षणशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BA तृतीय वर्षातील जे काही प्रकरण 4 आहे, मानसिक प्रक्रिया, मेंटल प्रोसेस, या मुख्य घटकातील उपघटक सर्जनशीलता, ज्याला इंग्रजीमध्ये क्रिएटिव्हिटी असं म्हणतात, या क्रिएटिव्हिटीचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या मानसिक प्रक्रिया घटकांतर्गत आतापर्यंत आपण संवेदना, अवबोध, संकल्पना निर्मिती ह्या ज्या काही मानसिक प्रक्रिया आहेत, या 3 प्रक्रियांना प्राथमिक प्रक्रिया म्हणतात, प्रायमरी प्रोसेस। जे काही मनामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया चालू असतात, ह्या 3 प्राथमिक प्रक्रिया आहेत। आणि ज्या हायर प्रोसेस आहेत, उच्च मानसिक प्रक्रिया, त्या प्रक्रियेमध्ये आपण इमॅजिनेशन म्हणजे कल्पना अभ्यासलेली आहे। आणि आजचा दुसरा घटक तो म्हणजे सर्जनशीलता। या सर्जनशीलतेलाच काही सृजनशीलता असेही म्हणतात, काही जण नवनिर्मिती या शब्दाने हा शब्द, परंतु इंग्रजीमध्ये याला क्रिएटिव्हिटी हा एकच शब्द आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही क्रिएटिव्हिटी किंवा नवनिर्मिता किंवा सृजनशीलता किंवा सर्जनशीलता ह्या वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा संकल्पना परिचित आहेत, परंतु यामध्ये सर्वसाधारणपणे सर्जनशीलता हा शब्द जास्त करून प्रचलित आहे। मग सर्जनशीलता म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, कशाला म्हणायचं सर्जनशीलता, आणि त्याचबरोबर सर्जनशील व्यक्तीची काही वैशिष्ट्ये आहेत का वेगळी इतर व्यक्तीपेक्षा, सर्जनशीलतेचे काही टप्पे आहेत का किंवा पायऱ्या आहेत का, ज्याला आपण स्टेजेस म्हणतो। आणि आपल्याला सर्वात शेवटी या घटकांतर्गत किंवा ह्या व्हिडिओमध्ये सर्जनशीलतेचे शैक्षणिक महत्त्व या 4 उपघटकांचा अभ्यास आपल्याला या छोट्याशा व्हिडिओमध्ये करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की सर्जनशीलता हा एक घटक समस्या निराकरणासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेला घटक आहे। म्हणजे ज्यावेळेस व्यक्तीच्या समोर एखादी समस्या निर्माण होते, ती समस्या सोडवत असताना त्या समस्येला अनेक पैलू असतात, अनेक उत्तरं असतात। त्या अनेक उत्तरापैकी योग्य, अचूक, उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण उत्तर ज्यावेळेस आपण शोधून काढत असतो, त्यावेळेस त्या प्रक्रियेला सर्जनशीलता असे म्हणतात। उदाहरणार्थ हे जे काही नाव आहेत, सर्जनशीलता, सृजनशीलता, नवनिर्मिती, प्रतिभा, ह्या वेगवेगळ्या नावाने क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता हा घटक ओळखला जात असतो। आणि सर्जनशीलता किंवा नवनिर्मिती ही गुंतागुंतीची आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे, म्हणून हा घटक उच्च मानसिक प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलेला आहे। हे प्रत्येकाला सृजनशीलता किंवा प्रत्येकाला नाविन्याची निर्मिती करता येते का, नाविन्यपूर्ण वस्तू असतील, शोध असतील, एखाद्या गोष्ट असेल, नाही। काही व्यक्तीच नाविन्याची निर्मिती करू शकतात, प्रत्येक व्यक्ती ते करू शकत नाही। म्हणून सर्जनशीलता हा घटक क्लिष्ट आहे आणि गुंतागुंतीचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, नाविन्यपूर्ण आणि योग्य, उपयुक्त अशी कल्पना असेल, विचार असतील किंवा शोध असतील अथवा वस्तू असेल, नाविन्यपूर्ण असायला पाहिजे, नवीन असायला पाहिजे आणि विशिष्टपूर्ण असायला पाहिजे, याला सर्जनशीलता असे म्हणतात। म्हणजे सर्जनशीलतेमध्ये नाविन्यता आणि वैशिष्ट्यपूर्णता, बघा हे 2 घटक फार महत्त्वाचे आहेत। सर्जनशीलतेमध्ये नाविन्यता आणि वैशिष्ट्यपूर्ण, म्हणजे जी काय आपली एखादी गोष्ट असेल, विचार असेल किंवा एखादी वस्तू असेल, याच्यामध्ये हे नाविन्यता असली पाहिजे आणि वैशिष्ट्यपूर्ण असली पाहिजे, तरच त्या वस्तूला किंवा त्या कल्पनेला किंवा त्या विचाराला सर्जनशील विचार असे म्हणतात। आपण या ठिकाणी किंवा त्या गोष्टीची उपयुक्तता, कारण हे 3 घटक असल्याशिवाय कोणकोणते, नाविन्यता, वैशिष्ट्यपूर्ण
किंवा वैशिष्ट्यपूर्णता आणि उपयुक्तता हे 3 घटक किंवा 3 विचार हे सर्जनशील वस्तूमध्ये, विचारामध्ये, कल्पनेमध्ये किंवा एखाद्या शोधामध्ये असायला पाहिजे. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊयात की नाविन्यता किंवा सर्जनशील कशाला म्हणायचं. सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. आपण पाहतो की थंडीच्या दिवसामध्ये आपण शेकोटी पेटवतो किंवा आपण एखाद्याला विचारलं की तुम्ही शेकोटी कशी पेटवाल, काय तुम्ही शेकोटी कशी पेटवाल, असं ज्यावेळेस आपण बाहेरच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीला विचारतो त्यावेळेस तो व्यक्ती काय म्हणेल, एक 2-3 ठराविक उत्तरं देईल. म्हणजे एखादा विद्यार्थी म्हणेल की मी काड्या पाचोळा गोळा करून शेकोटी पेटवेल. दुसरा म्हणेल मी झाडाच्या सुकलेल्या फांद्या गोळा करून शेकोटी पेटवेल. तिसरा म्हणेल की माझ्या घरामध्ये जी काही रद्दी आहे किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याची एकत्र करून शेकोटी पेटवेल. हे विचार कसे झाले, अगदी रुळलेले किंवा साचेबंदपणे, म्हणजे तेच उत्तर. परंतु एखादा जर म्हटला की नाही सर मी शेकोटी पेटवत असताना माझं घर पेटवून देईल आणि शेकोटी पेटवेल, म्हणजे या ठिकाणी जरी घर पेटवून शेकोटी तयार करणं हे उदाहरण नाविन्यपूर्ण असेल, परंतु ते उपयुक्त आहे का, नाही. म्हणून कारण उपयुक्तता नाही किंवा एक यथार्थ दृष्टिकोन तसा विचार करू शकत नाही, ते वेगळं आहे. म्हणून या ठिकाणी सर्जनशीलतेमध्ये किंवा नवनिर्मितीमध्ये हे नाविन्यता आहे त्याच्यामध्ये, परंतु वैशिष्ट्यपूर्ण आहे का, किंवा त्या घर पेटून जी काय आपण शेकोटी तयार करतो त्याच्यामध्ये उपयुक्तता मूल्य आहे का, वैचारिक मूल्य आहे का, व्यावहारिक मूल्य आहे का, नाही आहे. म्हणून या सर्जनशीलतेमध्ये नाविन्यता, वैशिष्ट्यपूर्णता आणि उपयुक्तता हे मूल्य जर असतील तर त्याला सर्जनशील विचार किंवा शोध असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की सर्जनशील व्यक्ती हा नेहमीच पारंपरिक विचार करणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळा विचार करत असतो किंवा ठराविक जी विचारशैली असते त्यापेक्षा म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करत असतो. आणि हा सर्जनशील व्यक्ती कल्पनाशक्तीचा आणि आपल्या आतमध्ये असलेली जी अंतर्ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करत असतो. म्हणून सर्जनशील व्यक्ती ही इतर व्यक्तीपेक्षा वेगळी असते. मग सर्जनशीलता म्हणजे काय किंवा कशाला म्हणायचं सर्जनशीलता, तर सर्जनशीलता म्हणजे वेगवेगळ्या कल्पनांचा ओघ किंवा समस्या निराकरणाचे अनेक उपाय, विचारामधील विविधता आणि समस्येविषयीची संवेदनशीलता किंवा समस्येच्या मुळापर्यंत पाहण्याची दृष्टी, या विषयाचे विस्तारीकरण करण्याची क्षमता म्हणजे सर्जनशीलता होय. म्हणजे सर्जनशील व्यक्ती कुणाला म्हणता येईल की जो एखाद्या समस्येकडे पाहत असताना अगदी त्याच्या मुळापर्यंत जातो, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता असते, वैशिष्ट्यपूर्णता असते आणि उपयुक्तता मूल्यसुद्धा असतं. या 3ही घटकांचा ज्या शोधामध्ये, ज्या कल्पनेमध्ये, ज्या विचारामध्ये समाविष्ट असतो त्याला सर्जनशील असे म्हणतात. किंवा सर्जनशील ही कशी असते तर नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. मग या सर्जनशील व्यक्तीची काही वैशिष्ट्ये असतात. बघा, सर्जनशील किंवा कवी पाहिल्याच्या नंतर, त्या कवीकडे किंवा एखादा शास्त्रज्ञ पाहिल्याच्या नंतर, शिल्पकार पाहिल्याच्या नंतर किंवा एखादा चित्रकार पाहिल्याच्या नंतर त्या व्यक्तींची काही वेगळी वैशिष्ट्ये असतात. मग या सर्जनशील व्यक्तींची कोणकोणती वैशिष्ट्ये असतात, तर पहिलं वैशिष्ट्य असतं सर्जनशील व्यक्ती गुंतागुंतींच्या किंवा जे जटिल प्रश्न असतात त्या प्रश्नाकडे आकर्षिले असतात. सर्जनशील व्यक्ती या गुंतागुंतींच्या किंवा समस्याग्रस्त किंवा अवघड ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीकडे हे जास्त आकर्षिले जात असतात. म्हणजे त्यांचं आकर्षण कुणाकडे असतं तर त्या अवघड गोष्टीकडे, ज्या समस्या जटिल आहेत, सोडवणं सहजासहजी शक्य होत नाही, त्या समस्याकडे ते आकर्षिले जात असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे सर्जनशील व्यक्तीकडे स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता असते. ते स्वतःचा निर्णय स्वतःच घेत असतात. म्हणजे निर्णय क्षमता ही सर्जनशील व्यक्तीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपण पाहतो एरवी जीवन जगत असताना बहुतांश व्यक्तींना स्वतःचे निर्णय स्वतः घेताच येत नाहीत. ते स्वतःचे निर्णय इतरावर लादत असतात की तुम्ही सांगा मी काय करू किंवा तुम्हाला काय वाटतं. म्हणजे याचा अर्थ सर्वसामान्य व्यक्ती इतरांचा सल्ला घेत असतो, परंतु जो व्यक्ती सर्जनशील असतो किंवा नवनिर्मिती करत असतो त्या व्यक्तीकडे
स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता असते, हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे की सर्जनशील व्यक्तीच्या व्यक्तिमत्व, सर्जनशील व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व हे कसं असतं तर प्रभावी किंवा वर्चस्ववादी असतं. त्यांचा प्रभाव इतरावर लगेच पडत असतो किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्चस्व इतरावर जाणवत असतं. आपण पाहतो की आपल्या भारताची लोकसंख्या आज जवळपास 130 कोटीच्या आसपास गेलेली आहे. तरी परंतु सर्जनशील व्यक्ती किंवा वेगळ्या पद्धतीने विचार करणारी व्यक्ती फार मोजक्या आहेत. याचाच अर्थ त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव किंवा त्यांचं वर्चस्व हे वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये किंवा इतर ठिकाणी वावरत असताना आपल्याला दिसून येतं. पुढचं वैशिष्ट्य आहे की सर्जनशील व्यक्तीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य की त्यांच्यामध्ये दमन या संरक्षण यंत्रणेचा ते उपयोग करत नाहीत. दमन म्हणजे काय, मानसिक दृष्टिकोनातून किंवा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून व्यक्ती बहुतांश गोष्टीचं दमन करतो, आत गोष्टी तो दाबण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जे मनामध्ये आहे ते त्यांच्या ओठावर कधी येत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जे व्यक्ती सर्जनशील असतात, नवनिर्मिती करत असतात, ते व्यक्ती आपल्या विचारांना, आपल्या कल्पनांना कधीही दमन स्वरूपामध्ये ठेवत नाहीत. ते अगदी स्वतंत्रपणे किंवा मुक्तपणे अभिव्यक्त होत असतात. अभिव्यक्त होतात म्हणजे व्यक्त होतात, सांगतात, बोलतात, स्पष्ट करतात. म्हणजे याचाच अर्थ जे दमनशीलची प्रक्रिया, जे व्यक्ती व्यक्त होत असतात त्यांच्याकडूनच सर्जनशीलतेची कल्पना किंवा सर्जनशीलता हा घटक त्यांच्यामधूनच येऊ शकतो. म्हणजे हे एक वैशिष्ट्य आहे सर्जनशील व्यक्तीचं. पुढचं वैशिष्ट्य आहे की सर्जनशील व्यक्ती जे काही समाजामध्ये रूढी, परंपरा, चालीरीती असतात, या रूढी, परंपरा, चालीरीतीमध्ये ते सहसा किंवा त्या चाकोटीमध्ये सहसा अडकून पडत नाही. ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या मनाला जसं वाटेल त्या पद्धतीने विचार करतात किंवा बंडखोर करतात. आपण त्यांना काय म्हणतो की हा कवी फार बंडखोर आहे. म्हणजे त्यांना जे योग्य वाटतं तेच ते करतात. मग त्यांना जे योग्य वाटतं ते इतरांना अयोग्य वाटलं तरी चालेल किंवा इतरांना त्यांचं बंड वाटलं तरी चालेल, त्या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात. सर्जनशील व्यक्ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे ही काय झाली, सर्जनशील व्यक्तीची वैशिष्ट्य झाली. म्हणजे ते इतरांच्या मताची काळजी करत नाहीत, विचार करत नाहीत, त्या इतरांच्या गोष्टीचा ते फिक्रही करत नाहीत. ते स्वमग्न, मला काय वाटतंय, समाजाला काय वाटेल याची ती अजिबात काळजी करत नाहीत. लोक काय म्हणतील या गोष्टीची ते काळजी करत नाहीत. परंतु स्वतःमध्ये मग्न होऊन स्वतःचा विचार, स्वतःच्या कल्पना, स्वतःची कल्पना, एखादी वस्तू किंवा निर्मिती ते करत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं ही काय आली, सर्जनशील व्यक्तीची वैशिष्ट्ये झाली. आता सर्जनशीलतेच्या काही पायऱ्या असतात. ही जी प्रक्रिया आहे, मानसिक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया लगेच घडून येत असते का, नाही. त्याच्या काही पायऱ्या आहेत किंवा टप्पे आहेत. मग ते टप्पे कोणकोणते आहेत, आपण पुढचा घटक बघू. सर्जनशीलतेच्या पायऱ्या किंवा टप्पे किंवा ज्याला आपण अवस्था म्हणतो. मग कोणकोणत्या अवस्था आहेत, तर पहिली अवस्था आहे तयारी. ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रिपरेशन म्हणतो. बघा, नवनिर्मिती ही काही लगेच 1-2 मिनिटांमध्ये घडणारी किंवा काही मिनिटांची किंवा काही तासांची प्रक्रिया आहे का, तर नवनिर्मिती घडण्यामध्ये बराचसा कालावधी जावा लागतो. त्याच्यामध्ये काही दिवसांचा, काही वर्षांचा किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा कालावधी असतो. नवनिर्मितीमध्ये किंवा सर्जनशीलतेमध्ये जास्त परिश्रम घ्यावे लागतात. म्हणजे परिश्रमाशिवाय किंवा जास्त कालावधी गेल्याशिवाय नवनिर्मिती शक्य होत नाही. लगेच एखाद्या कवितेला किंवा कवीला कविता करायची असेल, तो बसला आणि लगेच कविता तयार झाली असं कधी होतं का, असं कधीही होत नाही. तर त्यासाठी बराचसा कालावधी जावा लागतो. मग या सर्जनशीलतेच्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये पहिली पायरी आहे तयारी, ज्याला आपण प्रिपरेशन म्हणतो. बघा, एखादा शोध लावायचा असेल शास्त्रज्ञाला किंवा एखाद्या कवीला कविता करायची असेल, लेखकाला एखादा लेख लिहायचा असेल किंवा चित्रकाराला एखादा चित्र काढायचं असेल, शिल्पकाराला एखादा शिल्प तयार करायचं असेल, तर त्यांच्या मागे त्यांची बरीचशी तयारी असते. म्हणजे आज चित्रकार बसला आणि लगेच 2 मिनिटात चित्र तयार झालं असं होतं का, किंवा एखाद्या शास्त्रज्ञांनी शोध लावायचा म्हणून लगेच शोध लागला जातो का,
नाही, तर त्या शोधामागे किंवा त्या चित्रामागे किंवा त्या शिल्पकारामागे किंवा कवितेमागे त्या कवीचा किंवा त्या चित्रकाराचा किंवा त्या शास्त्रज्ञाचा बराचसा कालावधी गेलेला असतो आणि बऱ्याचशा कालावधीच्या नंतर ही त्यांचा जो शोध असतो तो पूर्ण झालेला असतो. कारण त्या कालावधीमध्ये तो चित्रकार किंवा तो शास्त्रज्ञ किंवा तो कवी बऱ्याचशा माहितीची जमवाजमव करत असतो, त्याचा अभ्यास करत असतो. कारण अभ्यास झाल्याशिवाय त्यांच्यासमोर जी काही समस्या आहे त्या समस्येचं निराकरण किंवा ती समस्या सुटू शकत नाही. म्हणून सर्जनशीलतेमध्ये तयारी हा घटक पूर्ण महत्त्वाचा असतो. जर तयारीच नसेल तर सर्जनशीलता होऊ शकत नाही. कारण सर्जनशीलता ही लगेच 1-2 मिनिटाची किंवा तासाची प्रक्रिया नाही, तर त्याला बराचसा कालावधी जावा लागतो. आणि तयारीमध्येच म्हणजे तयारी हा फार महत्त्वपूर्ण घटक आहे. आपण एरवी जीवन जगत असताना सुद्धा पाहतो की बऱ्याचशा वेळेस आपली तयारी नसेल. एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या वेळेस परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षा देत असताना जर आपली तयारी नसेल तर काय होतं, आपण त्या परीक्षेमध्ये नापास होतो किंवा कसं तरी पास होतो. परंतु परिपूर्ण तयारी असेल तर आपण त्या 3 तासामध्ये चांगल्या पद्धतीनं पेपर सोडतो. ही झाली आपली साधी अवस्था. परंतु जे सर्जनशील व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये ते वेगवेगळ्या माहितीची जमवाजमव करत असतात आणि माहितीची जमवाजमव करून त्यांच्यासमोर जी समस्या असते त्या समस्येचं निराकरण करतात. या पायरीला तयारीची पायरी म्हणतात किंवा हा एक टप्पा असतो. ही एक अवस्था आहे कशाची, सर्जनशीलतेची. दुसरी अवस्था आहे बघा सर्जनशीलतेची, उगवण किंवा ज्याला गर्भीकरण म्हणतात. उगवण किंवा गर्भीकरण ही दुसरी पायरी आहे. याला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये, इन्क्युबेशन. काय, इन्क्युबेशन. इंग्लिशमध्ये याला इन्क्युबेशन म्हणतात. समस्या निराकरणामध्ये किंवा सर्जनशीलतेमध्ये ही दुसरी पायरी आहे. आणि या दुसऱ्या पायरीमध्ये एखाद्या समस्येचा व्यक्तीच्या मनामध्ये अभ्यास सुरू झाला की व्यक्ती दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये सतत त्याच्याविषयी विचार चालू असतात. म्हणजे ज्यावेळेस न्यूटन त्या झाडाखाली झोपलेला होता आणि ते फळ खाली पडलं, खाली पडल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये सतत विचार चालू आहे, ते फळ खालीच का पडलं, वर का गेलं नाही. म्हणजे एखादा कवी कविता करत असताना त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्याविषयी अनेक दिवसापासून विचार सुरू असतात आणि हे अनेक दिवसाचे विचार त्यांच्या मनामध्ये सतत चालू असतात. म्हणजे प्रत्यक्ष व्यक्त होतात का, नाही, तर ही मानसिक पातळीवर म्हणजे अबोधावस्थेमध्ये, म्हणजे जरी व्यक्ती बोध पातळीवर काहीच करताना दिसला नाही तरी व्यक्तीच्या अबोध पातळीवर बऱ्याचशा मानसिक प्रक्रिया चालू असतात. कारण बोध अवस्थेपेक्षा माणसाची अबोध अवस्था ही जास्त असते आणि जोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही किंवा नवीन कल्पना सुचत नाहीत किंवा त्यांच्या मनामध्ये पर्यायी उत्तर रुजत नाही, याचाच अर्थ तिथं काय असतो, ज्या पद्धतीने एखादं बी असते आणि ते उगवून वर येत असतं, परंतु उगवून वर आल्याच्या नंतर त्याचा जे अंकुर पाहायला मिळतो, तो अंकुर उगवण्यासाठी त्या बीजाला आतमध्ये बऱ्याचशा समस्यांना किंवा बऱ्याचशा घटकांना सामोरं जावं लागत असतं. म्हणजे ती माती कठीण असेल तर पुन्हा जोर द्यावा लागतो, परंतु अंकुर वर आल्याबरोबर त्याचं जे गर्भीकरणाची अवस्था ती संपलेली असते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला उत्तर सापडतं त्यावेळेस ते पुढच्या अवस्थेमध्ये जात असतं. म्हणजे या ठिकाणी सर्जनशीलतेमध्ये उगवण किंवा गर्भीकरण म्हणजे माणसाच्या मनामध्ये सतत एखाद्या समस्येविषयी, एखाद्या कल्पनेविषयी किंवा एखाद्या विचाराविषयी किंवा एखाद्या चित्रकाराला चित्राविषयी, शिल्पकाराला शिल्पाविषयी त्यांच्या मनामध्ये सतत विचार चालू असतात. अनेक पर्याय असतात आणि त्या अनेक पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता किंवा हे उत्तर योग्य आहे का, या पद्धतीनं कल्पना करता येईल का. म्हणजे आपण पाहतो कवी म्हणतो किंवा कवीविषयी बोलताना आपण नेहमी वाक्य ऐकतो की जो न देखे रवी सो देखे कवी. म्हणजे याचा अर्थ काय, जो सूर्य पाहू शकत नाही ते कवी पाहू शकतात. म्हणजे सूर्य हा संपूर्ण पृथ्वीवर असतो तरी परंतु त्याला काही गोष्टी पाहता येत नाहीत, परंतु कवीचं मन कुठेही जाऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी काय, ही कल्पना आहे, ही काय आहे, कल्पना आहे. म्हणजे उगवण किंवा गर्भीकरण
ही फार महत्त्वाची पायरी आहे सर्जनशीलतेमध्ये, कारण माणसाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार प्रक्रिया सुरू असतात आणि त्या विचार प्रक्रियेतून योग्य विचार कोणता हे शोधणं फार गरजेचं असतं. तिसरी पायरी आहे दीपन. दीपन याला इंग्रजीमध्ये इल्युमिनेशन म्हणतात. बघा, ज्या पद्धतीनं अचानक दिवा पेटवला, अंधारामध्ये दिवा पेटवला तर काय होतं, प्रकाश होतो. तसंच या अवस्थेमध्ये त्या कवीच्या किंवा त्या शास्त्रज्ञाच्या किंवा त्या सर्जनशील व्यक्तीच्या मनामध्ये जो काही विचार ज्या समस्येच्या बाबतीत चालू असेल त्या समस्येच्या बाबतीत त्यांना अचानकपणे उत्तर सापडतं. म्हणजे काहीतरी सापडले मला म्हणून ते व्यक्त होतात. जसं अचानक दिवा पेटवला की उजेड दिसतो, तसं ते या अवस्थेमध्ये अचानकपणे उत्तर शोधलेलं असतं आणि ते उत्तर सापडलेलं असतं. म्हणून ते आनंदाने किंवा जे काही वेगवेगळे विचार येत होते, विखुरल्यासारखे विचार होते, ते कुठेतरी एकत्र आल्यासारखे किंवा त्यांचं संघटन झाल्यासारखं वाटतं आणि हेच योग्य उत्तर आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला माहीत आहे की योग्य उत्तर, आपल्याला माहीत आहे की न्यूटनला ते फळ खाली पडल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि तो धावत गेला, किंवा आपण पाहतो की DNAच्या रेणूची रचना ज्यावेळेस सापडली अचानक, किंवा मोबाईलचा शोध लागला, किंवा ज्यावेळेस तो बल्ब पेटला, हे जे शोध आहेत हे सापडल्याच्या नंतर त्या व्यक्तीला योग्य उत्तर सापडल्याचा आनंद असतो. म्हणून याला दीपन म्हणतात. ज्या पद्धतीनं दीप प्रज्वलित झाल्याच्या नंतर उजेड पडतो तसंच ते आनंद होत असतात. म्हणजे या ठिकाणी त्या समस्येच्या संदर्भात जी काही असंबंधित घटक असतात किंवा जे मनामध्ये वेगवेगळे विचार चालू असतात, ते वेगवेगळे विचार बाजूला सारून योग्य घटक किंवा योग्य पर्यायच व्यक्तीच्या मनामध्ये राहतात. किंवा ज्या पद्धतीनं तो बल्ब पेटवण्यासाठी जो प्रयोग आहे की 100 वेळेस केला किंवा 99 वेळेस केला, बल्ब पेटला नाही, आणि ज्या वेळेस 100व्या वेळेस तो बल्ब पेटला आणि तो जो आनंद आहे, म्हणजे 99 पद्धतीनं बल्ब पेटू शकत नाही, या पद्धतीनं केला तर बल्ब पेटू शकतो, हा जो पर्याय आहे. म्हणजे जे असंबंधित घटक असतात किंवा अपर्याय त्या व्यक्ती त्या समस्येचे जे उत्तर नसतात ते पर्याय बाजूला होतात आणि योग्य पर्यायांचा स्वीकार केला जात असतो. त्या पद्धतीला दीपन असे म्हणतात. आणि ही सर्जनशीलतेची फार महत्त्वाची पायरी आहे, कारण अनेक पर्यायामधून, अनेक कल्पनामधून, अनेक विचारामधून एकच विचार किंवा एकच कल्पना तिथे स्वीकारली जात असते. सर्जनशील व्यक्ती ती एकच कल्पना स्वीकारत असतो. आणि सर्वात शेवटची पायरी आहे पडताळा पायरी, ज्याला व्हेरिफिकेशन म्हणतो. इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात, व्हेरिफिकेशन. म्हणजे अचानकपणे जे काय आपल्याला उत्तर सापडलेलं असतं ते उत्तर सापडल्यामुळे व्यक्तीला आनंद तर होतोच, परंतु जो आनंद झालेला आहे किंवा त्या अनुभवातून बाहेर आल्याच्या नंतर व्यक्ती त्या पर्यायाची यथार्थता किंवा मर्यादा पडून पाहते. जे काही उत्तर सापडलेलं त्या उत्तराची यथार्थता किंवा मर्यादा शोधून पाहिली जात असते. किंवा काही वेळेला असं होतं की जे उत्तर सापडलेलं असतं ते चुकीचं असू शकतं. म्हणजे या सर्जनशीलतेच्या पायरीमध्ये इथं त्या कल्पनेचा, त्या विचाराचा पडताळा घेतला जात असतो. म्हणजे कोणताही सर्जनशील व्यक्ती त्याची एखादी कृती जर बाहेर येत असेल किंवा त्याचा एखादा जर विचार बाहेर येत असेल किंवा त्यांचा एखादा शोध जर बाहेर येत असेल तर तो या 4 टप्प्यातूनच बाहेर येतो. सुरुवातीला त्याच्या मनामध्ये तयारी चालू असते. तयारी झाल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये गर्भीकरण, आतल्या तो वेगवेगळे पर्याय शोधत असतो. त्या अनेक पर्यायापैकी एक पर्याय योग्य आहे असं त्याच्या मनामध्ये दीपन होत असतं. आणि नंतर तो योग्य पर्याय आहे, तो योग्य आहे का, त्या उत्तराची यथार्थता चांगली आहे का किंवा ते चुकीचं आहे याचा पडताळा सुद्धा तो घेत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं सर्जनशीलता ही या 4 टप्प्यातून जात असते. आता या सर्जनशीलतेचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, अगदी थोडक्यात जर आपण पाहिलं सर्जनशीलतेचं शैक्षणिक महत्त्व, तर सर्जनशीलतेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो। त्याचबरोबर विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते। विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा, विद्यार्थ्यांच्या तर्क आणि विचारशक्तीचा विकास होत असतो। आणि सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक महत्त्व या गोष्टीचं कोणतं असेल तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीकडे नाविन्यतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची एक वेगळी विचार क्षमता विकसित होते, विचार कौशल्य विकसित होतं, तर्क कौशल्य विकसित होत असतं। आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समस्या निराकरण, एखादी समस्या निर्माण झाल्याच्या नंतर ती कोणत्या पद्धतीनं सोडवता येईल हे समस्या निराकरणाचं कौशल्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या सर्जनशीलतेमुळे विकसित होतं। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या तासाला आपण सर्जनशीलता, सर्जनशीलतेचा अर्थ, सर्जनशील व्यक्तीची वैशिष्ट्ये, सर्जनशीलतेच्या पायऱ्या आणि सर्जनशीलतेचं शैक्षणिक महत्त्व या घटकाचा अभ्यास केलेला आहे।